या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या महत्त्वाच्या बातमीने आहे। बातमी प्रशांत कोरटकरची आहे आणि आज या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे। अर्थातच हा जामीन सशर्त आहे। प्रशांत कोरटकर 5 दिवस पोलीस कोठडीमध्ये होता तर 10 दिवस न्यायालयीन कोठडीत होता। 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। पोलीस बोलवतील त्यावेळेस त्याला हजर राहण्याची अट ठेवण्यात आली आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयाने कोरटकरला जामीन मंजूर केला असला तरी आणखीन 2 दिवस कोरटकरचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच असणार आहे। जामिनाची प्रक्रिया ज्या कोर्टात सुरू आहे त्या कोर्टाला सुट्टी आहे, त्यामुळे शुक्रवारी कोरटकर कोठडीतून बाहेर येण्याची शक्यता आहे। तर कोरटकर समोर कोर्टाने काय अटी शर्ती ठेवलेल्या आहेत पाहूया। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोरटकरला जामीन तर मंजूर झाला आहे, परंतु हा सशर्त जामीन आहे। 50,000च्या जात मुचलक्यावर त्याला जामीन मंजूर झालेला आहे। तपासासाठी पोलीस बोलावतील त्यावेळेस हजर राहण्याचे आदेश त्याला देण्यात आलेले आहेत। फिर्यादी आणि साक्षीदार यांना धमकवायचं नाही असं त्याला बजावण्यात आलेलं आहे। जामीन मिळाल्यानंतर 2 दिवस त्याचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच असणार आहे। तर आपण बघतोय सशर्त जामीन आता कोरटकरला मंजूर झालेला आहे, परंतु जामिनानंतर त्याचा 2 दिवस मुक्काम जो आहे तो न्यायालयानं जेलमध्येच ठेवलेला आहे, कारण जो न्यायालय त्याला जामीन देणार आहे त्या न्यायालयाला सुट्टी आहे। तर प्रशांत कोरटकर हा विश्वासपात्र व्यक्ती नसल्यामुळे आणि दुसरीकडे त्याला मदत करणारे या 6 शहरांमध्ये आणि 3 राज्यांमध्ये तो फिरला 1 महिनाभर, तेव्हा त्याला मदत करणाऱ्या सगळ्या लोकांची चौकशी सुद्धा झालेली नसताना त्याला जामीन देण्याची घाई करायला नको होती असं आमचं स्पष्ट मत आहे। आता कोणत्या आधारे प्रशांत कोरटकरला जामीन मिळालेला आहे आणि कोणत्या अटी आणि शर्ती त्याच्यावर घातलेल्या आहेत हे आम्हाला ऑर्डर प्रत्यक्ष बघितल्यावर कळेल। आणि प्रशांत कोरटकरनी एका जरी आदेशाचं अटींचं उल्लंघन केलं तर मात्र त्याचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया आम्ही लगेच करू। त्या केलेल्या वक्तव्यांना क्षमा नाही असं माझं मत आहे। आणि आज जो जामीन न्यायिक प्रक्रियेतून मिळालेला आहे की जी प्रक्रिया चालली त्याच्यामुळं ते चाललेलं आहे, भारतीय संविधानानुसार न्यायाच्या ह्याच्यानुसार चाललेलं आहे। पण त्या वक्तव्यामुळं अनेक हजारो लाखो लोकांची मनं दुखवलेली आहेत। आक्षेपार्ह नीच वक्तव्य करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला ही जास्तीत जास्त शिक्षा दिली गेली पाहिजे आणि याच्यासाठी कायद्यामध्ये तरतुदी वाढवल्या पाहिजेत। तर छत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मिळाल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झालेली आहे आणि कोरटकरला जोड्यानं हाणल्याशिवाय शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय। कोरटकर ही विकृती आहे, खरं तर सरकारनं त्याला बाहेर सोडू नये असं संभाजी ब्रिगेडनं म्हटलेलं आहे। शिवद्रोही प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाला। बातमी तशी चांगली आहे, शिवद्रोही बाहेर आलाय। ह्या कोरटकरला महाराष्ट्रातला कुठलाही शिवप्रेमी अजिबात सुट्टी देणार नाही। कोरटकर तू बाहेर येणार आहेस, संभाजी ब्रिगेड तुला जोड्याने मारल्याशिवाय शांत बसणार नाही। कोरटकर ये तू बाहेर, तुला तमाम शिवप्रेमी प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही। तुळजापूर आई भवानीचं घर, इथं याच तुळजापूरला याच आई भवानीच्या मंदिराला ड्रग्स रॅकेटनं घेरलेलं आहे आणि आता हे रॅकेट जे आहे ते आई भवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत या रॅकेटचं कनेक्शन समोर आलेलं आहे। तुळजाभवानी मंदिरातील पुजारी जे आहेत तेच प्रसादाच्या नावावर पेडलर झालेले आहेत। होय, हे पुजारीच प्रसादाच्या नावाखाली ड्रग्सचा बाजार करत असल्याचं समोर आलेलं आहे। हा सगळा प्रकार नेमका कसा उघड झाला पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये। तुळजापुरात ड्रग्सचे पुजारी, देवाच्या दारी ड्रग्सची तस्करी, ड्रग्स तस्करीत पुजाऱ्यांचा हात, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूरला ड्रग्सचा विळखा पडलाय। तर या ड्रग्स रॅकेटमध्ये थेट तुळजाभवानी मंदिरातील
13 पुजाऱ्यांचा सहभाग आढळून आला. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 35 आरोपींची नावं समोर आली. त्यातील 21 जण अजूनही फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्री तामलवाडी चेकपोस्टवर आपण ड्रग्ज संदर्भात धाराशिव पोलिसांनी स्वतःहून कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये त्याच वेळी आपण 3 आरोपींना गाडीसह आणि जवळपास 49 ग्रॅम ड्रग्जसह त्या ठिकाणी अटक केली होती. जे पण आरोपी असतील ते आरोपी आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत, कोणत्या धर्माचे आहेत, कोणत्या व्यवसायाचे आहेत, हे आम्ही न बघता अतिशय कठोर भूमिका देऊन त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. गेल्या 3 वर्षांपासून तुळजापूरला ड्रग्जचा विळखा पडला. मात्र प्रजासत्ताक दिनाला तुळजापूरचे नागरिक ड्रग्ज प्रकरणी आक्रमक झाले. त्यानंतर पोलिसांनी 14 फेब्रुवारीला तामलवाडी टोल नाक्यावर 49 ग्रॅम ड्रग्ज जप्त करत 2 जणांच्या मुसक्या आवळल्या. तर सखोल तपासात या प्रकरणी राजकीय कनेक्शनही उघड झालं. राहुल परमेश्वर, ओमराजे निंबाळकरांचा कार्यकर्ता. सुमित शिंदे, ओमराजे निंबाळकरांचा कार्यकर्ता. विनोद गंगणे, राणा जगजित सिंग यांचा कार्यकर्ता. चंद्रकांत काणेही राणा जगजित सिंग यांचा कार्यकर्ता. शरद जमदाडे हा देखील राणा जगजित सिंग यांचा कार्यकर्ता. तर आप्पाराव मुळे हाही राणा जगजित सिंग यांचा कार्यकर्ता आहे. एवढंच नाही तर आता थेट मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत ये जा करणाऱ्या पुजाऱ्यांचा सहभाग आढळून आल्यानं तुळजापुरात खळबळ माजली आहे. मात्र पाळीकर पुजारी मंडळानं दोषींवर कारवाईचा इशारा दिला आहे. हे गाव पूर्ण जवळपास पुजाऱ्यांचं असल्यामुळे जी संख्या जास्त आहे आणि यात काही नावं काही आलेले असेल थोडेफार, माझ्या हिशोबाने 10-11 नावं काय आलेलं आरोपीमध्ये, पण अजून त्याची चौकशी चालू आहे. पोलीस प्रशासन त्याची चौकशी करत आहे. काही 4 पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये आमची अपेक्षा एवढीच आहे. यानंतर जिल्हाधिकारी किरण कुमार पुजार यांनी देवस्थानकडे यादी मागवली आहे. तब्बल 3 वर्षापासून तुळजापुरात ड्रग्जचा गोरखधंदा सुरू असताना पोलीस झोपले होते का? तुळजापूरला बदनाम करणाऱ्या ड्रग्ज रॅकेटची कीड कोणाच्या आशीर्वादाने पोचली गेली? पोलीस आता ही ड्रग्ज रॅकेटची कीड उकडून टाकणार की तात्पुरती मलमपट्टी करणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव. वळूया पुढील बातमीकडे. बातमी आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सत्र न्यायालयानं दिलेल्या धक्क्याची. होय, सत्र न्यायालयाच्या निर्णयावर 4 आठवड्यांच्या स्थगितीची मागणी धनंजय मुंडेंनी केली होती आणि ही मागणी आता फेटाळून लावण्यात आली. वांद्रे कोर्टानं करुणा मुंडे यांना 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देण्यासाठी स्थगिती मागितली होती. तर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच असल्याचं कोर्टानं नमूद केलेलं आहे. दोघांनी 2 मुलांना जन्म दिलाय. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं निरीक्षण सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे. करुणा मुंडेंना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडेंनी आव्हान दिलं होतं. करुणा मुंडे आणि धनंजय मुंडेंमधील संबंध लग्नासारखेच. 2 मुलांना जन्म देणं एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही. करुणा मुंडे कायद्यांतर्गत दिलासा मिळवण्यास पात्र आहेत. करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखी जीवनशैली मिळायलाच हवी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून कृष्णा आंधळे फरार आहे. त्याला शोधण्यासाठी गेलेल्या पथकाची माहिती मिळणं महत्त्वाचं आहे. तसंच आरोपींना फाशी झाली पाहिजे असं देखील देशमुख यांनी म्हटलंय. संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली, ज्या क्रूरकर्मी नराधामांनी जी हत्या केली, त्याला 4 महिने पूर्ण झालेले. त्याची एक आरोपी त्याच्यातला फरार आहे, कृष्णा आंधळे. त्या संदर्भात काही सुगावा लागलेला आहे का? तो कधी जेरबंद होणार आहे? जे काही या आरोपींना मदत करणारे, त्यांना सहाय्य करणारे, फरार करताना किंवा त्यांना जे काही रसद पुरवणारे जे काही बीट टीममधले लोक आहेत, त्यांच्यावर वेगळ्या कायद्याखाली कठोर कारवाई करण्यात यावी.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या गँग विरोधात सीआयडीनं आणखीन एक पुरावा कोर्टाकडे सादर केला आहे. साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिली आहे की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीडच्या विशेष मोकोका न्यायालयासमोरील दुसरी सुनावणी उद्या होणार आहे आणि या सुनावणी अगोदर सीआयडीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही महत्त्वाचे कागदपत्र न्यायालयाकडे सादर केलेले आहेत. तर सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच्या साम्राज्य जे आहे ते आता बेचिराख व्हायला सुरुवात झाली. परळीमध्ये नेमकं असं काय घडलंय? कराडचं काळं साम्राज्य आता मात्र कशा पद्धतीनं नष्ट होत आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. बीडच्या राख माफियांना दणका, कराडच्या साम्राज्याची राख, परळीच्या राखेचा आता खुला लिलाव. गँग्स ऑफ वासेपूरच्या धनबादमध्ये कोळशातून गुन्हेगारी जन्माला आली होती. त्याच कोळशाच्या राखेतून वाल्मिक कराडची गँग्स ऑफ परळी जन्माला आली. माफियांचं काळं साम्राज्य उभं राहिलं. मात्र आता परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रानं वाल्मिक कराडच्या सत्तेला सुरुंग लावलाय. निविदा असलेल्याच कंपन्यांना आता परळीच्या दाऊदपूर तलावातून राख उपसण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर याच्यामध्ये आता जे क्वालिफाय झाले ते 17 लोक आहेत आपल्याकडे. तर आम्ही 17 लोकांकडून SD आणि त्यांचे राखेचे पैसे जमा करून घेतलेले आहेत आणि त्यांना गेट पासेस आणि बाकीच्या जी काही प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करून आम्ही त्यांना राख विक्री करणं सुरू झालेलं आहे. राख, राखेतून पैसा, पैशातून सत्ता मिळवत कराडनं खंडणी, खून, मारामार्या करून काळं साम्राज्य उभं केलं. मात्र आता 16 निविदाधारक कंपन्यांच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तात राखेच्या वाहतुकीची परवानगी देण्यात आली. मात्र या राखेचं काळं अर्थकारण कसं आहे पाहूया. परळी औष्णिक विद्युत केंद्रातून 600 ते 700 ट्रक राखेची अवैध वाहतूक होते. एक ट्रक राखेला 18 ते 20 हजारांचा भाव मिळतो. दररोज 1 ते 1.25 कोटींच्या राखेची विक्री होते. महिनाभरात 36 कोटी तर वर्षभरात 450 कोटींची कमाई होते. 52 वर्षांपासून राख माफियांकडून वाहतूक सुरू आहे. अनेक वर्षांपासून राखेचं अधिकृत कंत्राटच देण्यात आलेलं नाही. दरम्यान परळीत राख माफियांना लगाम घालण्याच्या निर्णयाचं स्वागत करतानाच आमदार सुरेश धसांनी पोलिसांकडेही बोट दाखवलंय. आत्ताशिक राख उचलायला सुरुवात झाली, नवीन टेंडर लावलेत. मला वाटतं काहीतरी जुन्या दुसऱ्या लोकांचे ते हापर का काय म्हणतात त्याला दुसऱ्यांचे कंटेनर आत्ताशिक लागलेत 2014 पासून. नाही तर आका आणि त्यांचेच दुसऱ्यांचे हापर ते काय म्हणतात ते टिप्पर पाप्पर काय लागत नव्हते. हे पहिल्यांदाच हायवा फायवा काय जे ते लागायला सुरुवात झालेली आहे आणि अजूनही तिथल्या बाबतीमध्ये बरेच गोंधळ आहेत. राखेतून खरं तर फिनिक्स पक्षी भरारी घेतो. मात्र बीडमध्ये वाल्मिक कराडनं राखेतून काळ्या कारनाम्यांचं साम्राज्यच उभं केलं. मात्र औष्णिक विद्युत केंद्र आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे कराडसारखे हैवान गब्बर होत गेले. आता पोलिसांनी घेतलेली भूमिका कायम राहणार की पुन्हा नव्या हैवानांच्या काळ्या कारनाम्यांमुळे बीडची राख होणार हेच पाहायचं. योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, बीड. वळूया पुढील राजकीय बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यक्ती नव्हे तर अवतार पुरुष आहेत, ही स्तुतीसुमनं उधळली आहेत भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी. मात्र यावरूनच ठाकरे गटानं जोरदार पलटवार केला. मोदी विष्णूचा अवतार असतील तर ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडावं अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. जब नरेंद्र मोदी जी 2014 में आए तो इसीलिए कहा जाता है कि वो साधारण मानव नहीं है, वो एक अवतार है. जो ये सरकार है, हम भी इस ऐतिहासिक वक्त का हिस्सा बनना चाहते हैं जब हमारे भारतवर्ष का उद्धार हुआ था. ये ऐतिहासिक वक्त हमेशा इतिहास में याद रखा जाएगा कि जब ये भारत तो आजाद हुआ होगा तब, लेकिन असली आजादी जब इसका उद्धार हुआ तो इस वक्त पे हुआ. तो हम भी जो है इसका हिस्सा बनना चाहते हैं. नरेंद्र मोदी विष्णूचा अवतार चालू शकतो का? नरेंद्र मोदी काय विष्णूचे 13वे 14वे अवतार? नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल आकाशातून देवानच पाठवले आहेत. त्यांची छत्रपतींची तुलना होते. हे या 52 कुळांना किंवा उदय सामंत वगैरे लोकांना चालू शकतं का?
कोणीही कोणाची तुलना केलेली नाही. आम्ही माणसं आहोत, आम्ही देव नाही. तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राची निवडणूक ही एक मोठा फ्रॉड आहे. मतदार यादीत घोळ करून भाजपनं निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप खरगेंनी केला आहे. तर महाराष्ट्रातील वोटर लिस्टची मागणी करूनही निवडणूक आयोगाकडून ती देण्यात आलेली नाही असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. अरे असेंबली और पार्लियामेंट इलेक्शन के बीच में अगर 50 लाख वोट्स वहां पर ज्यादा होते हैं तो आप ही बताइए ये कैसा डेमोक्रेसी, ये कैसा इलेक्शन कमीशन, ये कैसा वोटर लिस्ट उन्होंने बनाया. सब फर्जी बना के जीत गए. महाराष्ट्र का इलेक्शन ये तो फ्रॉड है. डेमोक्रेसी पे ये एक मार है. बीजेपी ने महाराष्ट्र में चुनाव कैसे जीता है वो आपको बता देंगे, किस प्रकार से जीता है. इलेक्शन कमीशन से हमने वोटर लिस्ट, महाराष्ट्र की वोटर लिस्ट हम पूछ पूछ के थक गए. आज तक इलेक्शन कमीशन हमें महाराष्ट्र की वोटर लिस्ट नहीं दे पा रहा है. तर आज काँग्रेसची जी अवस्था झाली आहे त्यातून सुधारणा केली नाही तर पुढच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मान्यतेसाठी झगडावं लागेल अशी जोरदार टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. तर राहुल गांधींना चांगल्या कोचिंग क्लासची गरज असल्याचा टोला देखील विखे पाटलांनी लगावला आहे. काँग्रेसची जी आज बिकट अवस्था झालेली आहे, अजूनही त्यातून जर त्यांनी सुधारणा केली नाही तर मला वाटतं ठीक आहे, निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करून लोकसभेला अपघातानं यश मिळालं. कारण 2 निवडणुकांमध्ये त्यांना विरोधी पक्ष नेते पण संख्याबळ मिळालं नव्हतं. हे खरगे साहेब लक्षात घेतलं पाहिजे की पुढच्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसला मान्यतेकरता सुद्धा झगडावं लागेल अशी वेळ येऊ नये एवढी त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. राहुल गांधींना बरंच शिकायचं आहे मला वाटतं. तर त्यांनी कुठंतरी चांगला कोचिंग क्लास घेण्याची गरज आहे. वळूया पुढील राजकीय बातमीकडे. मराठीवरून पेटलेल्या आंदोलनाचा भडका आता मनसेचे नेते संदीप देशपांडेंना जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. मात्र हे सगळं प्रकरण काय आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. मुंबईत पेटला परप्रांतीयवाद. मनसेच्या संदीप देशपांडेंना धमकी. संदीप देशपांडेंच्या जीवावर कोण उठलं? तुझा ना महाराज कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी. तुझी अवकात आहे का रे भैया? हा भैया कोणाला म्हणतो ना. चल तुला पत्ता दे, उद्या येतो. तुझ्या हिंमत असेल तर उभा राहा तिथे. हा तिकडेच येतो ना मी. कसाल तुला ये ना, माझ्या घरी येतोस, ये. चल बघू हा तुझी येतो हिंमत किती येते. हा ठीक आहे येतो. हा ये. हा बघ तू हिंमत, बघ हिंमत येतो. कधी यायचं ते सांग. ए जा रे भैया. ए भैया. ऐकलं? राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात पुन्हा एकदा मराठीचा राग आळवला आणि त्याचे पडसाद कसे उमटले ते. मनसेच्या मुंबई शहराध्यक्ष असणाऱ्या संदीप देशपांडेंना थेट घरात घुसून मारण्याची धमकी देणारा कॉल आला आणि त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत मराठी विरुद्ध परप्रांतीय अशा संघर्षाला सुरुवात झाली. त्याला कारण नेमकं काय ठरलंय तेही पाहूया. हमें मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ. कानफट इथंच बसणार. राज ठाकरेंनी थेट इशारा दिल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी गया तेल लगाने म्हणणाऱ्या सुरक्षा रक्षकाला कान फटवलं होतं. तर बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह केला आणि यामुळे मग मनसेवर बंदी आणा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यावर भैयांना मुंबईत ठेवायचं की नाही यावर विचार करू असं म्हणत संदीप देशपांडेंनी परप्रांतीयांना अंगावर घेतलं. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराचा अपमान पण तुम्ही करतायत. मराठा आरक्षणाला तुमचा सपोर्ट नाही. राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहे. आम्ही तुमचा विरोध करतो, निंद करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे. आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण भैया ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी
याच्यासाठी जर भैया प्रयत्न करणार असतील तर मग भैयाला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा. राजकीय भूमिका जाहीर झाल्यानंतर अशा पद्धतीच्या धमक्या येणं हे काही नवीन नाहीये, परंतु घरात घुसून मारण्याची धमकी दिल्यामुळे मराठी विरुद्ध परप्रांतीयांचा हा मुद्दा आता मात्र चिघळल्याचं दिसतंय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. आरोपींवर कारवाई होईलही, परंतु मराठी विरुद्ध परप्रांतीय या वादाचं लोण निवडणुकांपर्यंत कुठवर जातं यावर आता राज्याचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी निवडणूक आयोगाकडे मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केलेली आहे. आणि यावर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत सवाल उपस्थित केलाय. मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे कदाचित महाशक्ती तर नाही ना, असा सवाल रोहिणी खडसेंनी उपस्थित केला. मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जात आहे. त्यांच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे. मराठी माणसांनी बनवलेले 2 मराठी पक्ष फोडण्यात आले. मनसेला टार्गेट करणाऱ्या मागे कदाचित महाशक्ती तर नाही ना. तर मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू आक्रमक आहेत. मनसेनंतर आता ठाकरे गटही मराठीसाठी आग्रही झालाय. वोडाफोनच्या कार्यालयात जाऊन यावेळेस ठाकरे गटानं पत्रक दिलेलं आहे. मराठी भाषकांची नियुक्ती करा अशी मागणी यावेळेस ठाकरेच्या शिवसेनेनं केलेली आहे. मराठी भाषेसाठी ठाकरे गट देखील आक्रमक झालेला आहे. इकडे मनसेनं आंदोलन केलं आणि त्यानंतर ठाकरे गटाने वोडाफोनच्या कार्यालयामध्ये जाऊन मराठी भाषकांची नियुक्ती करा अशी मागणी केली आहे. त्या राज्यामध्ये ती भाषा बँकमध्ये वापरली. This can create issue. And that already created issue in 13 एप्रिल रोजी ठाकरे गट मराठी की पाठशाळा घेणार आहे. कांदिवली इथल्या एका हॉलमध्ये या पाठशाळेचं आयोजन करण्यात आलंय. मराठीसाठी मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर ठाकरे गट परप्रांतीयांना मराठीचे धडे शिकवणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आता मराठी भाषेचा वापर आस्थापनांमध्ये आणि दुकानांमध्ये केला जावा, व्यवहारामध्ये केला जावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पत्रकं दिली जात आहेत, आंदोलनं केली जात आहेत. मात्र एकूण जर बघितलं तर याच मुद्द्यावर आता शिवसेना ठाकरे गट देखील आक्रमक झालेला बघायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटातर्फे पोस्टर लावण्यात आलेला आहे. अंधेरीच्या या हायवेवर आपण बघतोय की या ठिकाणी हा पोस्टर देखील लावण्यात आलेले आहेत. असे अनेक पोस्टर खरं मुंबईत लावण्यात आलेले आहेत. मात्र या पोस्टरवर जर आपण बघितलं तर घाबरू नका, चला मराठीत बोलूया, चला करूया मराठी भाषेचा सन्मान, अशा संदर्भातला खरं तर मथळा या ठिकाणी मराठीतूनही लिहिण्यात आलेला आहे. आणि खाली आपण बघतोय की हिंदी भाषेमध्ये देखील हा मथळा लिहिण्यात आलेला आहे. आइये मिलकर सीखेंगे मराठी असा हा मथळा लिहिण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीची आक्रमक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे घेण्यात येत आहे, मात्र तितकीच मावाळ भूमिका जी आहे ती या ठिकाणी ठाकरे गटाकडूनही केलेली बघायला मिळत आहे. वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 2 दिवसांमध्ये घैसासांच्या विरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी 2 अहवाल सादर झालेले आहेत. उच्चस्तरीय समिती आणि धर्मदाय आयुक्तांचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. प्रथमदर्शनी दोन्ही अहवालात डॉक्टर घैसास हे दोषी असल्याची माहिती आहे. पुणे महापालिकेनं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मिळकत कर वसुलीसाठी नोटीस बजावलेली आहे. साम टीव्हीनं सगळ्यात आधी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 27 कोटी रुपये मिळकत कर त्यांनी थकवलाय अशी बातमी दाखवली होती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं 2014 पासून कर थकवला. 2 दिवसात 22 कोटींची थकबाकी न भरल्यास पुढील कारवाई करण्याचा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हे सगळं जे प्रकरण झालं त्यानंतर गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकेला जाग आली. तातडीच्या उपचारांसाठी डिपॉझिट घेऊ नका, रुग्णांवर पहिल्यांदा उपचाराला प्राधान्य द्या अशी नोटीसच पिंपरी चिंचवड मनपानं शहरातल्या 650 रुग्णालयांना बजावलेली आहे. रुग्णालयांनी डिपॉझिट भरण्याची सक्ती केल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आपण शहरामधील 650 जे काही रजिस्टर आपल्याकडे आहेत रुग्णालय त्या सर्वांना परिपत्रक काढलेलं आहे
की त्याच्यामध्ये जे बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत की 11J मध्ये की अतितात्काळ इमर्जन्सी किंवा त्याला इमिजिएट ट्रीटमेंटची गरज आहे, अशा रुग्णांना पहिल्यांदा इमिजिएटली ट्रीटमेंट देणे आवश्यक आहे. बाकी गोष्टी, इतर सगळ्या गोष्टी ह्या नंतर बघणे, त्याच्यामध्ये डिपॉझिट देखील आले आहे. वळूया पुढील बातमीकडे. खुलताबादचं नाव रत्नापूर करावं या मागणीच्या मुद्द्यावरून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या आणि भाजपच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळेस बोलताना इम्तियाज जलील यांची जीभ घसरली. जे नेते नाव बदला म्हणून मागणी करतायत त्यांनी आपल्या बापाचंही नाव बदला असं वक्तव्य करून नव्या वादाला त्यांनी तोंड फोडलंय. शिवाय त्यांनी हिम्मत असल्यास अहमदाबादचं नाव बदलावं असं देखील म्हटलेलं आहे. आप शहरों के नाम बदल रहे हैं, आप सड़कों के नाम बदल रहे हैं, आप इमारतों के नाम बदल रहे हैं, आप रेलवे स्टेशन का, बस स्टैंड का, एयरपोर्ट का सब नाम बदल रहे हैं. अब बचा क्या है कि साहब आपके बाप का नाम बचा हुआ है. अब अगर बदलने की चली रही है तो आप अपने बाप का भी नाम बदल दीजिएगा और कह दीजिएगा कि भैया अब हमको ये नहीं पसंद आता था तो अब हमने ये नाम रख लिया है करके. वळूया पुढील बातमीकडे. आगामी निवडणुकांसाठी अजित पवार ॲक्शन मोडवर आलेले आहेत. निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची अजित पवार गटाची रणनीती ठरली आहे. सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये शासकीय कामकाज अजित पवार गट पाहणार आहे, तर आठवड्यातील 4 दिवस राज्याचा दौरा अजित पवार गटाचे नेते पदाधिकारी करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हे अमित शहा यांची भेट घेणार आहेत. वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अमित शहांशी भेट घेऊन चर्चा करतील. संसदेत वक्फ विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसनं समर्थन दिलेलं होतं आणि याच विधेयकासंदर्भात पक्षातील नेते आणि आमदारांशी चर्चेनंतर भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर इथल्या बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सुरू केलेलं उपोषण अखेर मागे घेतलं आहे. अधिकाऱ्यांनी 1 महिन्याच्या आत टेंडर प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होईल असं लेखी आश्वासन असलेलं पत्र घेऊन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. 9 मे पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होईल असं आश्वासन देण्यात आलं. पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुप्रिया सुळेंनी उपोषण सुरू केलं होतं. ते म्हणले की टेंडरला 20 दिवस, तर आम्ही 14 दिवस त्यांना द्यायला तयार आहोत. जे प्रशासनाच्या जे बुकलेट आहे त्याच्यामध्ये बसतं, त्याच्यापेक्षा आम्ही 3 दिवस वाढवूनच देतोय आणि 14 दिवस देते ना. मी हट्ट करते का आम्हाला उद्याच पाहिजे आणि परवाच पाहिजे. हो, आम्ही प्रशासनात काम केलंय. आम्ही सिस्टमचा मान सन्मान करतो. सगळं जे आहे ते नियम कायद्याने चाललं पाहिजे एवढं आम्हालाही समजते. लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही. योग्य वेळेस बहिणींना 2100 रुपये मिळतील असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी दिलंय. तर योजनेसंदर्भात विरोधक गैरसमज पसरवतायत असं देखील शिवेंद्रराजे म्हणाले. ही बहीण योजना चालू आहे, विरोधक गैरसमज पसरवतात, पण माझ्या सर्व बहिणींना इथं विनंती आहे की स्टेजवर आमच्या बहीण आहेत, त्यामुळे लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आपण काळजी करू नका. थोडं वाढीव जे ह्याचा आहे त्याचा निर्णय पण योग्य वेळेला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेतला जाईल. जे काही 2100 रुपये जाहीर केले होते ते योग्य वेळेला आपल्याला देवेंद्र भाऊ देणार, कारण आपला भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाले हे लक्षात ठेवा. मुंबईचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या या तहव्वूर राणाला आता भारतात आणण्यात येणार आहे. पाहुयात नेमकी ही सगळी प्रोसिजर काय आहे आणि कधीपर्यंत हा तहव्वूर राणा भारतात येणार आहे. मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आजच भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणाला सुरुवातीच्या काळात दिल्लीत इनाय कोठडीत ठेवलं जाईल, त्यानंतर त्याला मुंबईत आणून खटला चालवला जाण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणाला मुंबईत आणल्यानंतर आर्थर रोड जेलमधील कसाबला ठेवलेल्या कोठडीत ठेवलं जाईल अशी माहिती मिळतेय. मुंबईच्या 2008च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा हा ISI आणि लष्कर ए तय्यबाचा दहशतवादी. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहव्वूर राणाची मदत.
दहशतवादी हल्ल्याच्या 1 वर्षानंतर शिकागोत FBI कडून राणाला अटक. डॅनिश वर्तमानपत्र जेलँड पोस्टनवरच्या हल्ल्याचा राणा सूत्रधार. 2013 मध्ये 14 वर्षात तुरुंगवास. 2023 मध्ये अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाकडून भारताकडे हस्तांतरणास मंजुरी. राणाला अमेरिकेतून आणण्याची जबाबदारी एनआयए प्रमुख आणि मुंबई हल्ल्यावेळी दहशतवाद्यांविरोधात लढलेल्या सदानंद दातेंवर सोपवण्यात आली आहे. शिर्डी पोलिसांनी 72 भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना श्रीगोंदा इथल्या विसापूर बेगर होममध्ये ठेवलं होतं. पण यापैकी 10 जणांना त्रास होऊ लागला. त्यांना उपचारांसाठी अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यातल्या 4 भिक्षेकरूंचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना बांधून ठेवण्यात आलं, तसंच त्यांना पाणीही देण्यात आलं नाही असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलेला आहे. बातमी वाचली मी, पाहिली सुद्धा. म्हणजे असं ते दुर्दैवी घटना आहे तशी असेल तर. आता प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे की कशामुळे घडलं ते चौकशांती कळेल. मान्य जिल्हाधिकारी महोदयांना मी सांगितलेलं आहे की सगळ्या प्रकारची तात्काळ चौकशी करावी. त्यांची वस्तुस्थिती असेल, थोडे दोषी असतील तर कारवाईच केली पाहिजे. ते भिक्षुक आहे म्हणून त्यांना कशा पद्धतीने त्यांना उपचार करायचेच नसतील तर ते हे कोणीच मान्य करणार नाही. या गोष्टीच्या मुळाशी जर जायचं असेल तर त्यांचं PM पोस्टमार्टम हे औरंगाबादला घाटी हॉस्पिटलला झालं पाहिजे. ही आमची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. प्रशासनाने घेतलेला बळीच आहे. मी तर तेच म्हणतो की या 4 लोकांच्या मृत्यूचे जबाबदार कोण? प्रशासन. तर शिर्डीमध्ये एक भिकारी सध्या चर्चेचा विषय बनलाय. होय, कारण ठरलंय त्याचं फाडफाड इंग्रजी. इस्रोचा माजी अधिकारी असल्याचा दावा त्यानं केलाय आणि या भिकाऱ्याचं नाव आहे KS नारायण. 2008 साली स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर नियमित शिर्डीला येतो. मात्र यावेळेस नाशिकमध्ये माझे पैसे चोरीला गेल्यानं शिर्डीत भीक मागत असल्याचं त्यानं सांगितलंय. मात्र पोलिसांनी त्याच्या दाव्याबाबत कुठलीही पुष्टी केलेली नाही. Lost some paisa in Nasik. I got my pension yesterday. I take only just 1,000 rupees. I want to go today train evening. My elder son is in UK actually. United Kingdom. Your qualification? I am MCOM. I was working in ISRO. Working in? I was working in ISRO, Indian Space Research Organization. I was working in the purchase division in PSLV project. PSLV, GSLV, Chandrayaan, all project purchase I was working. ISRO? Yes, everybody knows me. शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिर्डी पोलीस स्टेशन, शिर्डी नगरपालिका आणि श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त कारवाई दरम्यान भिक्षेकरींबाबत एक मोहीम राबवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जवळपास आपण 50 भिक्षेकरींना ताब्यात घेतले. जे आपण भिक्षेकरी ताब्यात घेतलेले आहेत याच्यात जवळपास 4 राज्यातले भिक्षेकरी आहेत. तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हे 11 जिल्ह्यांमधील भिक्षेकरींना आपण ताब्यात घेतलेला आहे. जो मुंबईचा भिक्षेकऱ्यांस भीक मागण्यास प्रतिबंध अधिनियम आहे यानुसार आपण हे जे भिक्षेकरी ताब्यात घेतो यांचे आपण मेडिकल करून मान्य न्यायालयाच्या आदेशाने आपण त्यांना जे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे निवासस्थान आहेत, भिक्षेकरी गृह आहेत, तिथे आपण त्यांची रवानगी करत असतो. महाराष्ट्राचे सिंघम अशी ओळख असलेले विजय शिवतारेंचे जावई शिवदीप लांडे यांनी बिहारच्या निवडणुकीत आता एंट्री केली आहे. त्यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली आहे पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. सिंघम लढवणार बिहारची निवडणूक. शिवतारेंच्या जावयाचा बिहारमध्ये शड्डू. महाराष्ट्राचा सिंघम गाजवणार बिहारचं राजकारण. हे आहेत महाराष्ट्राचे सिंघम शिवदीप लांडे. यांचं नाव ऐकून बिहारमधील गुन्हेगार चळाचळा कापत होते. त्याच बिहारमध्ये हिंद सेना नावाचा पक्ष काढत शिवदीप लांडेंनी निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकलाय. विधानसभा चुनाव में कैंडिडेट अभी तो पहले संगठनात्मक तौर पे जाएंगे, लेकिन विधानसभा चुनाव हिंद सेना पार्टी लड़ेगी. जो यहाँ पे हर अनुसूची में चुनाव लड़ेगा वो शिवदीप वामनराव लांडे ही चुनाव लड़ेगा. वो मेरा प्रतिनिधि होगा, मेरे आइडियोलॉजी के साथ होगा. तो आप ये मत मानिए कि यहाँ का ये कैंडिडेट है, वो पटना का कोई है, बाकीपुर का कोई कैंडिडेट, बाकीपुर में नाम अलग हो सकता है
लेकिन उसके पीछे की जो प्रतिमा है, उसके पीछे जो शिवदीप लांडे होगा, तो बिहार में 243 जगह पे शिवदीप कोमलराव लांडे चुनाव लड़े। मात्र गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करणारे महाराष्ट्राचे सिंघम शिवदीप लांडे कोण आहेत पाहूया. 2006 मध्ये त्यांची भारतीय पोलीस सेवेत निवड झाली. पहिलंच पोस्टिंग बिहारच्या नक्षलग्रस्त मुंगेर जिल्ह्यात मिळालं. पाटण्यात महिलांच्या छेडछाडी विरोधात कठोर पावलं उचलली, जनमानसात लोकप्रियता मिळवली. मुंबईत दहशतवादी विरोधी पथकात DIG म्हणून काम पाहिलं. बिहारच्या पूर्णिया रेंजचं महासंचालक पदही भूषवलं. अकोल्यात गरीब मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी काम केलंय. 19 सप्टेंबर 2024 मध्ये शिवदीप लांडेंनी IPS पदाचा राजीनामा दिला. शिवदीप लांडेंनी पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर आपण बिहारमध्येच काम करणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर शिवदीप लांडे प्रशांत किशोर यांच्यासोबत एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता विजय शिवतारेंचे जावई असलेल्या लांडेंनी वेगळी चूल मांडली आहे. बिहारमध्ये सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ प्रशासन देण्याचा दावा लांडे करतात. मात्र बिहारच्या राजकारणात विकास आणि स्वच्छ प्रशासनाच्या कितीही वल्गना केल्या तरी अंतिम सुई जातीय राजकारणावरच येऊन थांबते. त्यामुळे बिहारमध्ये गुन्हेगारांचा थरकाप उडवणारे लांडे बिहारचं मैदान मारणार का, याकडेच आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. वळूया पुढील बातमीकडे. गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानंतर मुंबईकरांना आणखीन एक धक्का बसलाय. महानगर गॅस लिमिटेडनं CNG आणि PNGच्या दरात वाढ केली. CNGचे दर 1.50 पैसे तर PNGचे दर 1 रुपयानं वाढवण्यात आलेले आहेत. आता PNGसाठी 49 रुपये प्रति किलो तर CNGचा दर 80 रुपये इतका असणार आहे. मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झालेली आहे. CNG 1 रुपया 50 पैशांनी महाग झालाय तर PNG 1 रुपयानं महाग झालेला आहे. तर इथं आपण बघतोय की इंधनाचे दर जे आहेत ते वाढले आहेत, परंतु तुमचा EMI कमी झालाय. होय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटच्या दरामध्ये कपात केलेली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम तुमचा EMI वर झालेला आहे आणि EMI आता कमी होणार आहे. तुमचा EMI आता कमी होणार आहे, कारण घरापासून कारपर्यंत सर्व कर्जांचे व्याजदर स्वस्त होतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो दरात 0.25% कपात करून थेट आता 6% आणलाय. त्यामुळे तुमचं कर्जही स्वस्त होणार आहे, कारण बँक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी रेपो रेट खूप महत्वाचा आहे. यात कपात झाल्यानं कर्जाचा EMI कमी होतो. यामध्ये वाढ झाल्यास EMI वाढतो. रेपो रेट कमी झाल्यानं सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. RBIच्या निर्णयाचा तुमच्या EMI वर कसा परिणाम होणार आहे पाहूया. कर्ज 50 लाखांचं असेल, 20 वर्ष कालावधी असेल तर सध्याचा EMI 42,603 रुपये. नवा EMI असेल 41,822 रुपये. 40 लाखांचं कर्ज, 20 वर्ष कालावधी, सध्याचा EMI 34,083 रुपये. नवा EMI 33,458 रुपये. 30 लाखांचं कर्ज, 20 वर्ष कालावधी, सध्याचा EMI 26,035 रुपये. नवा EMI 25,562 रुपये. 25 लाखांचं कर्ज, 20 वर्ष कालावधी, सध्याचा EMI 21,693 रुपये. नवा EMI 21,302 रुपये. भारतावर अमेरिकेनं 26% आयात कर लादला, जो आजपासून लागूही झाला. सकाळी 9:31 हा निर्णय लागू झाला. आजपासून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या प्रत्येक भारतीय वस्तूवर 26% इतका कर आकारला जाणार आहे. ट्रम्पच्या कर लादण्याच्या निर्णयाचा औषधांवर सर्वात जास्त परिणाम होईल. भारतातून अमेरिकेत जास्त स्वस्त औषधं जातात. तसंच कृषी उत्पादन क्षेत्र, कापड उद्योग, ज्वेलरी सेक्टरवर देखील त्याचा मोठा परिणाम होण्याची भीती आहे. ऑटो इंडस्ट्रीला सगळ्यात मोठा झटका आहे. अमेरिकेतील विक्रीवर त्याचा परिणाम झालेला आहे. औषधांच्या किमती वाढणार अशी शक्यता आहे, कारण फार्मा कंपन्यांवरही परिणाम झाला आहे. दूधजन्य पदार्थ महागणार असल्याचं दिसतंय, कारण ग्राहकांच्या खिशाला फटका बसला आहे. डायमंड आणि ज्वेलरी उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण निर्यातीवर देखील परिणाम झालेला आहे. केमिकल आणि मेडिकल उपकरण कंपन्यांसाठी देखील धोक्याची घंटा मानली जाते. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे कोकणातल्या मच्छीमारांना मोठा फटका बसला. टॅरिफमुळे कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार आहे. कोळंबीसाठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. वन्नामेई नावाच्या कोळंबीला अमेरिकेमध्ये सर्वात जास्त मागणी असते. मात्र टॅरिफमुळे निर्यातीवर मोठा परिणाम झालेला आहे. निर्यात घटल्यानं
स्थानिक बाजारामध्ये कोळंबीचे दर गडगडले आहेत. घाऊक बाजार 250 रुपये किलो असणारी कोळंबी आता 70 रुपये किलो भावानं मिळतीये. तो आता 6%चा 26% टॅरिफ केला आहे, त्यामुळे निर्यातीवर भरपूर परिणाम पडला आहे, कोळंबीच्या निर्यातीवर. कारण कोळंबीची भरपूर मागणी असते अमेरिकेला. तर आता जो टॅरिफमुळे रेट वाढल्यामुळे एक्सपोर्ट कमी होईल याची शक्यता आहे आणि आमच्या इकडे काय होईल याचा दर कमी होईल. त्यामुळे याचा परिणाम आम्हाला भुगतावा लागणार आहे भविष्यामध्ये. चीन अमेरिकेत टॅरिफ युद्ध रंगलेलं आहे. अमेरिकेला चीननं जशास तसं उत्तर दिलं आणि त्यामुळे हे युद्ध आणखीनच भडकलंय. मात्र याचा फटका अमेरिकेलाच बसणार आहे. तो नेमका कसा बरं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. अमेरिका चीनमध्ये टेरिफ वॉर. अमेरिकेचा चीनवर 104% आयात कर. चीनमध्ये हॉलिवूडवर सिनेमांवर बंदी. ट्रम्प सत्तेत आले आणि अमेरिका चीनमधलं व्यापार युद्ध सुरू झालं असं म्हणावं लागेल. कारण आपल्या नवीन कर धोरणावरून ट्रम्प यांनी चीनची कोंडी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर आता तब्बल 104% आयात कर लावण्याचा मोठा निर्णय घेतलाय आणि तडकाफडकी हा निर्णय अंमलातही आणलाय. ट्रम्प यांच्या या निर्णयाला चीननं सडेतोड उत्तर देण्याची रणनीती आखली. चीननंही हॉलिवूड सिनेमांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू केल्याचं कळतंय. जर चीननं हॉलिवूड सिनेमांवर बंदी घातली तर अमेरिकेला कसा फटका बसणार आहे पाहूया. ट्रम्प यांनी चीनवर 104% आयात कर लादलाय. चीनचं त्याला सडेतोड उत्तर पाहायला मिळतंय. चीन हॉलिवूड सिनेमांवर बंदी घालण्याची शक्यता आहे. चीनची बॉक्स ऑफिस कमाई $17.71 अब्ज इतकी आहे. हॉलिवूडचा वाटा 3.5% आहे. 2024 मध्ये अमेरिकन चित्रपटांची चीनमध्ये $585 दशलक्ष कमाई पाहायला मिळाली आहे. चीननं बंदी घातल्यास हॉलिवूडच्या चित्रपटांचं अब्जावधी डॉलर्सचं नुकसान होण्याची शक्यता आहे. याआधीच अमेरिकेच्या या नव्या कर धोरणानं जगभरातील शेअर बाजारांमध्ये भूकंप आणला आणि आता चीनी उत्पादनांवर थेट 104% कर लादून ट्रम्प यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता आणली इतकं मात्र खरं. त्यामुळे अमेरिका आणि चीनमधलं हे व्यापारी युद्ध कोणत्या वळणावर जाईल आणि यात भारताची काय भूमिका असेल याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. अमरावतीमध्ये एका रील स्टारनं भर चौकात सिग्नलवर महिलेसोबत नृत्य करत एक व्हिडिओ तयार केला. विशेष म्हणजे सिग्नल ग्रीन झाल्यानंतरही त्यांचं हे नाचगाणं सुरू होतं. त्यामुळे मोठा संताप व्यक्त होतोय. तर वाहतुकीला अडथळा होईल असं कृत्य कोणीही करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा आता मात्र पोलिसांनी दिलेला आहे. शहरात पंचवटी चौक जो मुख्य चौक आहे त्या चौकामध्ये एका जोडप्याने दिवसा ट्रॅफिकच्या अडथळा होईल असा एक रील्स बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. त्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी भरपूर रोष व्यक्त केला आहे की असे वाहतुकीच्या ठिकाणी किंवा अशा मुख्य चौकात रील्स बनवणं हे कितपत योग्य आहे. तो व्हिडिओ आमच्यापर्यंत मिळालेला आहे. त्या व्हिडिओची आम्ही शहानिशा केलेली आहे. त्या व्यक्तीचा शोध घेतलेला आहे आणि लवकरच त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आजची तरुणाई काय करेल याचा काहीही भरोसा नाही. रील बनवण्यासाठी तरुणानं चक्क आपला जीवच धोक्यात घातला. ट्रेनचे रील बनवण्यासाठी हा तरुण थेट रेल्वे ट्रॅकवर झोपला. पूर्ण ट्रेन या तरुणाच्या अंगावरून गेली, पण सुदैवानं या तरुणाला दुखापत झालेली नाही. उत्तर प्रदेशच्या उन्नाव मधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आरपीएफ पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतलं आहे. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या दिल्ली मेट्रोतला अजून एक प्रताप समोर आला. एका मुजोर प्रवाशानं थेट मेट्रोमध्येच दारू पार्टी रंगवली आणि त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. काचेच्या ग्लासमध्ये हा तरुण जो आहे तो दारू आणि चकना म्हणून उकडलेलं अंड अशा दिमाखात हा तरुण या व्हिडिओमध्ये दिसतोय. दारू ढोसताना आणि अंड खाताना हा तरुण इथं पाहायला मिळतोय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आता पुन्हा दिल्ली मेट्रो प्रशासन नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलेला आहे. काचेच्या ग्लासात दारू ढोसणारा आणि अंडी खाणारा या तरुणावर कारवाई करा अशी मागणी नेटिझन्सने केली आहे.
इंस्टाग्रामवर असलेल्या 16 वर्षाखालील मुलांवर लाईव्ह करण्यास बंदी घालण्यात आली. मेटानं घेतलेल्या या निर्णयामुळे आता लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी नवे नियम लागू झालेले आहेत. काय आहेत नेमके हे नवे नियम पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. इंस्टाग्रामचा वापर करणाऱ्यांना झटका. सोळा वर्षाखालील मुलांना लाईव्ह बंदी. सोशल मीडिया वापरणाऱ्या मुलांवर निर्बंध. सोळा वर्षांखालील मुलांना पालकांची परवानगी नसल्यास इंस्टाग्रामवर आता थेट लाईव्ह स्ट्रीमिंग करता येणार नाही. तसंच नग्नतेशी संबंधित कंटेंट त्यांना पालकांच्या परवानगीशिवाय पाहता किंवा पाठवता येणार नाही. फेसबुक इंस्टाग्रामची कंपनी असलेल्या मेटानं 18 वर्षाखालील वापरकर्त्यांची सुरक्षितता अधिक भक्कम करण्याच्या हेतूनं हे बदल केले. सध्या अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया इथं हे बदल लागू करण्यात आले असून काही महिन्यांमध्ये ते जगभर अंमलात येणार आहेत. या व्यतिरिक्त मेटानं सुरक्षेसंदर्भात काही उपाय योजलेले आहेत, ते देखील पाहूया. सोशल मीडिया अकाउंट खासगी ठेवणं, अनोळखी लोकांकडून येणारे संदेश ब्लॉक करणं, हिंसक आणि संवेदनशील दृश्य नियंत्रित करणं, 60 मिनिटांनंतर ॲप बंद करण्याची आठवण करून देणं, रात्रीच्या वेळेस नोटिफिकेशन थांबवण्यासाठी पावलं उचलण्यात येणार आहेत. त्यांचा अभ्यासावरती परिणाम होतो आहे आणि त्यांना हे वय इतकं लहान आहे की त्यांना पुढे जाऊन त्याचा काय दुष्परिणाम होणार आहे याची त्यांना जाण नाही आहे. तर निश्चितच आपल्या गव्हर्नमेंटनी हा कायदा आपल्या इथे लवकरात लवकर लागू करावा, जेणेकरून मुलांचं मोबाईलचं प्रमाण, खेळण्याचं प्रमाण, हाताळण्याचं प्रमाण कमी होईल आहे. यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे की 16 वर्षाखालील, तर हे 16 वर्षाखालील तो बालक आहे हे ठरवण्यासाठी ही समाज माध्यमं कुठली पद्धती अवलंबणार आहे हे कळणं जास्त जरुरी आहे. हे यांनी अजून याचा खुलासा केलेला नाही आहे. लाईव्ह स्ट्रीमिंगमुळे लहान मुलांवरील सायबर गुन्ह्यांचा धोका वाढत असल्याचं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अज्ञात व्यक्तींकडून होणारे कमेंट्स किंवा अनुचित वर्तन यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. इंस्टाग्रामचा हा निर्णय काहींसाठी कठोर वाटत असला तरी मुलांच्या सुरक्षेसाठी तो महत्त्वाचा ठरू शकतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. सोलापूर जिल्हा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून भर रस्त्यात खोदकाम करण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा कारागृह प्रशासनाकडून पाण्यासाठी कैद्यांना रस्ता खोदण्यास लावण्यात आलेला आहे. कारागृहामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्यानं जेल प्रशासनानं जानेवारी 2025 मध्ये पालिकेला पत्र लिहित नवीन कनेक्शनची मागणी केली होती, पण वेगवेगळ्या कारणांमुळे पालिकेनं कनेक्शन दिलेलं नसल्यानं कारागृह प्रशासनानं कैद्यांमार्फत रस्ता खोदलेला आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याप्रकरणी मुंब्र्यामधील नागरिक आक्रमक झाले आणि या प्रकरणातील आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या बाहेर घोषणाबाजी करण्यात आली. एका 20 वर्षीय तरुणानं लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीला 6व्या मजल्यावरून खाली फेकून दिलं होतं. पोलिसांनी या नराधम आरोपीला अटक केली असून चौकशी सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील बहुतेक ठिकाणी पारा 40च्या पार गेलेला आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ही भुसावळमध्ये झालेली आहे. भुसावळमध्ये 45 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. पुण्यामध्ये 42 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. तर मुंबईसह किनारपट्टीच्या भागात मात्र तुलनेनं तापमान कमी आहे. मुंबईमध्ये 34 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. अकोल्यामध्ये तर सूर्य आग ओकतोय. उकाड्यानं नागरिक हैराण झालेले असताना देवाला सुद्धा आता थंडावा मिळावा म्हणून विशेष कूलरची सोय करण्यात आली आहे. अकोल्याच्या टिळक रोडवरील मोठ्या राम मंदिरामध्ये गजानन महाराजांच्या मूर्तीला थंड ठेवण्यासाठी विशेष कूलरची सोय करण्यात आलेली आहे. अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 44 अंशांच्या पार पोहोचला आहे.
तर एका पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला. रात्रीच्या अंधारात हा बिबट्या पोल्ट्री फार्ममध्ये घुसून 4 कोंबड्यांना त्यानं फस्त केलं होतं. राहुरी तालुक्यातील वाबळेवाडीतील ही घटना आहे. तर पोल्ट्रीत घुसलेला बिबट्या वन विभागाकडून जेरबंद करण्यात आलेला आहे. जर तुम्ही गेम्स ऑफ थ्रोन्स ही सिरीज पाहिली असेल तर तुम्हाला स्टार्क कुटुंबातील लांडग्याबद्दल नक्कीच माहिती असेल. या पांढऱ्या लांडग्यांना डायर वुल्फ म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेले लांडगे परत आणण्यात आले. विज्ञानानं आपली जादू दाखवलेली आहे. कशी पाहूया. लांडगा आला रे आला. नामशेष लांडग्यांचा पुनर्जन्म. लांडग्यांप्रमाणे डायनासोरही परतणार. नामशेष झालेल्या लांडग्यांच्या प्रजाती डायर वुल्फचा पुनर्जन्म करून अमेरिकन शास्त्रज्ञांनी इतिहास घडवलाय. अमेरिकेतील डल्लास येथील बायोटेक कंपनी कोलोसल बायोसायन्सेसनं हे यश मिळवलंय. अशा परिस्थितीत डायनासॉर सारखे नामशेष झालेले प्राणी देखील या तंत्रज्ञानाद्वारे परत येऊ शकतील का, हा प्रश्न आहे. डायनासॉर सुमारे 66 दशलक्ष वर्षांपूर्वी नामशेष झाले होते. दरम्यान कंपनीनं हे यश कसं मिळवलं आणि डायर वुल्फ नेमके कसे होते पाहूया. हजार वर्ष जुन्या डीएनए मधून डायर लांडग्यांचा पुनर्जन्म. डीएनए क्लोनिंग आणि जीन एडिटिंग तंत्राचा वापर केला गेला. हे 100% डायर वुल्फ नाही. मूळ डायर वुल्फमध्ये 80 वेगवेगळे जीन्स होते. मूळ डायर वुल्फ मोठे भक्षक, आकारानं मोठे, शक्तिशाली लांडगे होते. मूळ प्रजाती उत्तर अमेरिकेच्या जंगलातील सर्वात धोकादायक प्रजाती म्हणून गणली जायची. सध्या डायर प्रजातीच्या 3 लांडग्यांचा जन्म झालाय. 2 नर आणि 1 मादी आहे. मुळातच या तंत्रज्ञानानं लाल लांडगा आणि टस्कनी सिंह यासारख्या धोक्यात असलेल्या प्रजाती वाचू शकतात. त्यामुळे परिसंस्थेचं संतुलन राखण्यास देखील मदत होऊ शकते. कंपनी आता 2028 पर्यंत वुली मॅमथ परत आणण्याची योजना आखलीय. यासह डोडो पक्षी आणि टास्मानियन वाघांच्या पुनर्निर्मितीचं काम सुरू केलंय. त्यामुळे आगामी काळात जीवसृष्टीत बदल होऊन लुप्त झालेले डायनासॉर पुन्हा पृथ्वीवर जन्म घेणार का, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कुतूहल निर्माण करतोय. रिपोर्ट साम टीव्ही.